नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचा माझी शाळा YouTube चॅनलवर स्वागत आहे। माझे बाबा हेच माझे पहिले गुरु। लता मंगेशकर विश्वविख्यात गायिका। माझ्या जीवनातील प्रत्येक यशामागे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे माझे गुरु। माझे बाबा हेच माझे पहिले गुरु होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने मी गायनाची गोडी लावली। लता मंगेशकर म्हणून जे काही साध्य करू शकले त्यातल्या सर्व गुरूंचं महत्त्व अनमोल आहे। बाबा, उस्ताद अमानत अली खां साहेब, पंदूक टिळक ठाकूरजी आणि गुलाम हैदर यांनी मला शिकवले, संगीताचे खरे महत्त्व कळवले। संगीताच्या या प्रवासावर आपल्याला सोबत घेऊन जाणारी माझी शाळा या चॅनलवर आपल्याला भेटतील ज्ञान, शिकवण आणि प्रेरणा। नेहमीच माझ्या मागुरूज कृतज्ञता व्यक्त करते। माझ्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात माझे बाबा दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून झाली। ते स्वतः प्रकांड पंडित आणि उत्तम शास्त्रीय गायक होते। मी अनेकदा म्हणते, माझे बाबा हेच माझे पहिले आणि सर्वांत मोठे गुरु होते। त्यांनी मला केवळ गाण्याचे तंत्र शिकवले नाही, तर संगीताप्रती आदर आणि निष्ठेचे संस्कारही दिले। त्यांची शिकवण माझ्या मनात कायम कोरली गेली आहे। त्यांच्यामुळेच मला संगीताचे खरे महत्त्व कळाले। बाबा गेल्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली, पण संगीताचे शिक्षण थांबवता आले नाही। त्यानंतर मी संगीताचे शिक्षण उस्ताद अमानत अली खां साहेब आणि पंदूक टिळक ठाकूरजी यांच्याकडून घेतले। अमानत अली खां भेंडी बाजारवाले हे माझे महत्त्वाचे गुरु। त्यांच्याकडून मी शास्त्रीय संगीताचे सखोल धडे घेतले। मी अनेकदा म्हटले आहे, खासाहेबांनी मला आवाजावर नियंत्रण कसे मिळवायचे, स्वर कसे लावायचे आणि रागांची शुद्धता कशी जपायची हे शिकवले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या आवाजात वेगळीच खोली आणि परिपक्वता आली, ज्यामुळे मी विविध प्रकारची गाणी आत्मविश्वासाने गाऊ शकले। मास्टर विनायक दामोदर कर्नाटकी यांचेही माझ्या गायनाच्या आयुष्यात मोलाचे योगदान आहे। त्यांनी माझ्या गाण्याला व्यावसायिक जगतात प्रवेश मिळवून दिला। मास्टर विनायक नसते तर कदाचित मी चित्रपटसृष्टीत येऊ शकले नसते। याशिवाय गुलाम हैदर या संगीतकारांना माझा गॉडफादर मानते। गुलाम हैदर साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला। त्यांनी मला मुंबईत आणले आणि मजबूर चित्रपटात गाण्याची संधी दिली। त्यांनीच मला खरी ओळख दिली। त्यांनी माझ्या आवाजातील सामर्थ्य ओळखले आणि ते योग्य प्रकारे कसे वापरायचे हे शिकवले। त्यांच्यामुळे मी चित्रपट संगीतात स्वतःची जागा निर्माण करू शकले। मी अनेक मुलाखती आणि भाषणांमध्ये या गुरूंचा आदराने उल्लेख केला आहे। माझ्या मते गुरु केवळ ज्ञानाचे स्रोत नसतात, तर ते योग्य दिशा दाखवतात आणि त्याच्या क्षमतेला वाव देतात। माझ्या यशामध्ये माझ्या कठोर परिश्रमासोबतच या महान गुरूंचे मार्गदर्शन अनमोल होते। मी नेहमीच म्हणते, मी जे काही शिकले ते माझ्या गुरूंमुळेच असते। त्यांचे आशीर्वाद आणि शिकवण हेच माझ्या प्रवासाचे खरे भांडवल होते। तुमच्याही जीवनात अशी काहीतरी प्रेरणा मिळवायला हवी, जशी मला माझ्या गुरूंकडून मिळाली। माझी शाळा या चॅनलच्या माध्यमातून आपण एकत्र शिकू, एकत्र वाढू आणि जीवनाच्या नव्या ध्येयांचा शोध घेऊ। जर तुम्हाला आजच्या व्हिडिओने प्रेरित केलं असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। यशाच्या प्रवासात आमच्या सोबत रहा। धन्यवाद आणि पुन्हा भेटूया। माझ्या मते गुरु केवळ ज्ञानाचे स्रोत नसतात, तर ते योग्य दिशा दाखवतात आणि त्याच्या क्षमतेला वाव देतात। माझ्या यशामध्ये माझ्या कठोर परिश्रमासोबतच या महान गुरूंचे मार्गदर्शन अनमोल होते। मी नेहमीच म्हणते, मी जे काही शिकले ते माझ्या गुरूंमुळेच असते। त्यांचे आशीर्वाद आणि शिकवण हेच माझ्या प्रवासाचे खरे भांडवल होते। तुमच्याही जीवनात अशी काहीतरी प्रेरणा मिळवायला हवी, जशी मला माझ्या गुरूंकडून मिळाली। माझी शाळा या चॅनलच्या माध्यमातून आपण एकत्र शिकू,
एकत्र वाढू आणि जीवनाच्या नव्या ध्येयांचा शोध घेऊ. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओने प्रेरित केलं असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. यशाच्या प्रवासात आमच्या सोबत रहा. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया. कूपन क्रमांक 24. प्रश्न: लता मंगेशकर कुणाला गॉडफादर मानतात? पर्याय क्रमांक 1 मास्टर विनायक, पर्याय क्रमांक 2 गुलाम हैदर, पर्याय क्रमांक 3 अमानत अली. योग्य उत्तर गुलाम हैदर. आभार. दैनिक लोकमत, माझे गुरु माझा आदर्श. हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया लवकरच पुढच्या भागात.